झी 24 तास एक पाऊल पुढे। युवराज सिंग आणि विराट कोहली या दोघांचंही इंग्लंड विरुद्धचं अपयश ठळकपणे समोर आलं। या दोघांनाही मिडल ऑर्डरला आपल्या गुणवत्तेनुसार कामगिरी करण्यात अपयश आलं। त्यांच्या खराब कामगिरीचा फटका टीम इंडियाला चांगलाच बसला। युवी कोहली ठरले सपशेल अपयशी। युवी कोहली मधला स्पार्क गायब। युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्याकडे भारतीय क्रिकेट प्रेमी नेहमीच आशेने पाहत असतात। टीम इंडियाचे हे असे बॅट्समन आहेत की ज्यांच्यावर टीम इंडियाला अजून यश मिळवून देण्याची जबाबदारी आहे। मात्र सध्या सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये युवी आणि कोहली हे दोघंही सपशेल अपयशी ठरल्याचंच आपल्याला पाहायला मिळालं। युवराज सिंग हा टीम इंडियाचा तडाखेबंद बॅट्समन, मात्र गेल्या काही वनडेजमध्ये युवी मधली ती आक्रमकताच लुप्त झाल्याचं स्पष्टपणे जाणवलं। तो धमाका करण्यात अपयशी ठरतो हे जाणवू लागलंय। त्याच्या बॅटमधून 4 आणि 6ची बरसात होताना दिसतच नाही। इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या वनडेमध्ये तर युवी खातही न उघडता आऊट झाला। इंग्लंड विरुद्धच्या 5 वनडेमध्ये युवी 25.20च्या सरासरीनं केवळ 126 रन्सच करू शकला। यामध्ये तो एकही सेंचुरी झळकावू शकलेला नाही, तर केवळ एकदाच हाफ सेंचुरी झळकावली आहे। 61 रन्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे। तर दुसरीकडे कोहलीही आपल्यातल्या गुणवत्तेला न्याय देण्यात अपयशी ठरतोय। विराट कोहली हा 3ऱ्या स्थानी बॅटिंगला मैदानात उतरतो, त्यामुळे त्याच्यावरील कामगिरी अधिकच वाढते। जर ओपनिंग फ्लॉप ठरली तर टीम इंडियाच्या बॅटिंगची सूत्र हाती घेऊन इनिंग सावरण्याची जबाबदारी 3ऱ्या स्थानी आलेल्या बॅट्समनवर असते। युवी प्रमाणे कोहलीही अखेरच्या वनडेमध्ये खातही न उघडता माघारी परतला। इंग्लंड विरुद्धच्या 5 वनडेमध्ये कोहलीनं 38.75च्या सरासरीनं 155 रन्स केलेत। कोहली देखील एकही सेंचुरी झळकावू शकलेला नाही। एकदाच त्यानं हाफ सेंचुरी झळकावली आहे। नॉट आउट 77 रन्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे। गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाची ओपनिंगही फ्लॉप ठरते। यानंतर मिडल ऑर्डरमध्ये ज्यांच्यावर खरी भिस्त आहे ते युवी आणि कोहली यांनी इंग्लंडच्या बॉलर्स समोर अक्षरशः शरणागती पत्करली असंच आपल्याला पाहायला मिळालं। म्हणूनच युवी आणि कोहलीची ही केविलवाणी अवस्था भारतीय क्रिकेट प्रेमींना अस्वस्थ करून तर गेलीच, त्याचबरोबर त्यांची खराब कामगिरी ही चिंतेची बाब ठरली आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।